सगळ्यांना नमस्कार. माझे नाव अवनी संतोष गायकवाड. मी आता दुसरीची विद्यार्थिनी. आज मी शिवगर्जना बोलते. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाष्टपती भूपती प्रजापती सुवरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान देष्टित नयनकाल मंडित शासत शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय असो. सगळ्यांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ उपस्थित पाहुणे, शिक्षक, माझे बाल मित्रांनो, मी अवनी संतोष गायकवाड. मी आता दुसरीची विद्यार्थिनी. आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काय बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा तो इतिहास लिहिला तो कोणी एरे गेल्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शाईनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांचा टाफाना आणि शैलाचा टफान. आणि तो इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुर्जा देते छत्रपती शिवरायाला, रेतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोडणारे, शौर्याला तोडणारे. स्वातंत्र्य सादर म्हणजे आबाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मानेचा धगधगता अभिमान. काळी झाली सह्याद्री, त्याला शंभूचा अभिमान. बंदुकीच्या जोरावर आणि हंटकच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटकच्या धाकावर तिथेच माणसांना वाघाप्रमाणे शिकवणारी माणसं बघितली. परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटकच्या धागाशिवाय तिथेच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा, विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिलेदरिदांचा आणि 105 हजारच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीचे जखरा आणि खाप जिगड मावळ्यांचा महाराष्ट्र. आज आपण 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास रचला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे, आणि असा काही प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्णकटाच्या मोहिमेवरनं महाराष्ट्रात परत येत होते. तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदार तिथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं टिक सैन्य गोळा केलं आणि ते मल्लम्मावर चाल करून गेले. परंतु मल्लम्मा ही जिथे चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तिथेच मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातातून पराभव होणे शक्य नाही. त्यामुळे दादाजीने अजून सैन्य गोळा केलं आणि ते मल्लम्मावर तुटून पडले. पण आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला. जेव्हा मल्लम्माला कैद करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभे करायचं, जेव्हा मल्लम्माला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली आणि ती आपल्या ताण्या बाळाला घेऊन दरबारात आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभे केले, जेव्हा तिला वाटले की आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हा राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. जेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे गेली आणि मस्त झाली आणि म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे राज. जी काय शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मितहास्य केलं. त्यांनी चिटणीसांना इशारा केला. चिटणीस आत गेला. तो दुधाची वाटी घेऊन दरबारात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मलापा देसाईच्या बाळाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटेतून चमच्याने त्याला दूध पाजलं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो, तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बलकावून घेतो? अहो दादाजी, या बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. असं त्या काळातही माझा शिवरायांना त्या मलामा देसाईचं तिचं राज्य परत केलं. त्याहूनही तिला बांगली चोली देऊन तिला तिच्या घरी सुखरूप केलं. आणि असंच म्हणावंसं वाटतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केले नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केले नाही. म्हणून आज जगाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे झुकावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी स्त्री कोणी मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं, अगं तलवारीपेक्षा कृष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा कृष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू लेख आहे. अगं भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू लेख आहे. दुबळी नको समजू स्वतःला, तुझी जाऊची लेख आहे, तुझी जाऊची लेख आहे. म्हणून मला असं वाटतं की जर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे गेलात आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात तर त्याला अभिमानाने सांगा, ज्यांनी मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला जगाला शिकवलं असे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी यांच्या भूमीमधून आलोय. म्हणूनच मला असं वाटतं, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. अहो, ज्या मातीत जन्मले ज्या मातीचा रंग सावळा आहे, छातीत ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे की देवाकडे फूड मागितलं तर देवाने एका बाग दिला. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने एका राजवाडा दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने एका समुद्र दिला. पण देवाकडेच देव मागितलं तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. खूप सुंदर, छान, सुंदर